रत्नागिरीतील एका मराठी ग्राहकाला रिलायन्स जिओच्या परप्रांतीय अधिकाऱ्याकडून रिलायन्स जिओ ऑफिसमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन मनसे व इतर राजकीय पक्षाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या सिंग नामक अधिकाऱ्याला मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी जिओ ऑफिसमध्ये जाऊन मनसे स्टाईलने दणका देण्यात आला। यापुढे रत्नागिरीत कोणत्याही परप्रांतीयांची मुजोरी मनसे खपून घेणार नाही असा सचोट इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला। इंटेंशन नहीं था किसी को तकलीफ पहुंचाना या किसी को कुछ गलत बोलना। मेरा वहाँ मैटर भी नहीं था। मैं सर को पूरा अच्छे से समझा रहा था। ये वाइफ को लेकर पहले भी आए थे, मैंने वो भी समझाया था, लेकिन सर समझ नहीं रहे थे चीजों को। मैंने गलत नहीं बोला है। आप लोग ऐसा नहीं कि मैंने कोई पार्टी का नाम का उल्लेख कर उसकी भी जाहिर माफी मांग। मनसे से क्या बोला ना तू? मनसे और शिवसेना का उल्लेख किया तूने, बोला कि नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माफी माग। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माफी मागतो बोल, मनसेची माफी मागतो असं बोल, मराठीत बोल। माफी मागतो आणि परत इकडे असा माझ्याकडनं प्रकार होणार नाही। प्रकार होणार नाही। आणि साहेब ऐका एक मिनिट, तुम्ही पण सांगा काय ऍक्शन